दादा ऐका ना, आता महाराणी साहेबांनी होकार दिलाय ना? तुझ्यामुळे तू हिकमत लढवलीस, नाहीतर मी हातच टेकले होते. जसं मी म्हणालो, राणीनं राजा मारला तशा बिचारा महाराणी साहेब थरथरल्या. सोमाजी, तुझी शाबास. पण आता थांबून चालणार नाही. पानाला चुना लावण्याआधीच दुसरी घटना घडायला हवी. आता जरा शांत राहू दे. एकदा शांत बसलो की बसलो. महाराजांचं उदाहरण घ्या. आपण एक लढाई जिंकली की त्याचा विजय साजरा करायचा नाही, तर शत्रू सावध होण्याआधीच दुसरा हल्ला चढवायचा. तसं महाराणी साहेबांनी होकार कळवलाच आहे. आता तातडीने बाळराजांचं मंचकारोहण करायचं. मंचकारोहण? बाळराजेंचं? होय. एकदा का बाळराजे गादीवर बसले आणि त्यांच्या नावाचा शिक्का कागदावर उमटला की आपलं काम झालंच म्हणून समजा. महाराणी साहेब तयार होतील? होणार. अहो, त्यांची तीच तर इच्छा होती. पण त्यांची गत झाली अर्जुनासारखी. अर्जुन द्वेषाने लढायला आला, पण समोर आपले नातेवाईक पाहिले आणि शस्त्र टाकली. टाकू दे. तुम्ही कृष्ण व्हा, त्यांनाही बसवा रथात. तुम्ही बसा कृष्णाच्या जागी, सारथी व्हा. राजाराम राजांचं एकदा का मंचकारोहण झालं की विषयच संपला आणि मग सगळा कारभार तुमच्या ताब्यात. सोमाजी, आपण हे स्वराज्याच्या भल्यासाठी करतोय. दादा, जत्रा देवाची असली तरी आपल्या अंगावर भंडार आणि गुलाल पडतोच ना. तसंच स्वराज्याचं भलं, त्यात आपलंही भलं. दादा, आता या पुढची कारवाई बाळराजांचं मंचकारोहण. एक गोष्ट लक्षात ठेव दादा, सगळ्यांचा विरोध होईल, पण आपण मात्र मागे हटायचं नाही. महाराणी साहेबांना राजमातेची गाजर दाखवायची आणि आपला कार्यभाग लवकरात लवकर उरकून घ्यायचा. शंभूराजे निघालेच रायगडावर, तर ही खबर ऐकून रस्त्यातच गारद व्हायला हवेत. बादशाह सलामत, जासूस खुफिया खबर लाया है. अलमपना, मुगलिया सल्तनत के लिए एक बहुत अच्छी खबर है. मुगलिया सल्तनत के सबसे बड़े दुश्मन शिवाजी, क्या हुआ? शिवाजी का इंतकाल हुआ है अलमपना. क्या कहा? शिवाजी का इंतकाल हो गया? खबर पुख्ता है आलमपना. दक्खन में मातम छाया हुआ है. या खुदा रहम कर. बादशाह सलामत, दुश्मन के लिए रहम? शिवाजी जैसी शख्सियत लाखों में एक होती, वो आलम का नूर होती. वजीर सल्तनत आलमगीर औरंगजेब के लिए एक चैन और सुकून की खबर है, लेकिन एक इंसान औरंगजेब की नजर में आलम से एक इंसान नहीं, एक फरिश्ता उठ गया. शिवाजी नेकी ईमान का दूसरा नाम था. सूरमा था, दुश्मन की औरत को मां कहने वाला एक पाक नेक दिल इंसान था. हाँ या खुदा, शिवा की रूह को चैन और सुकून दे. या अल्लाह, मेरी पांचों नमाज का सारा फजल शिवाजी को अदा कर.
उसके लिए जन्नत के दरवाजे खोल दे मेरे खुदा। गंमतच आहे, ही सांत्वनाची पत्र जायला पाहिजेत रायगडाला, ती आलेत पन्हाळ्याला इथे शंभूराजांच्या नावानं। मला एक कळत नाही, या टोपीकऱ्यांना, फिरंग्यांना, सिद्ध्याला बरोबर वास लागलाय देवा शंभूराजांचा। या टोपीकर सिद्ध्यानी खलिता इथं पाठवलाय, याचा अर्थ ध्यानात आला का? कसला अर्थ? हो, महाराजांनंतर ते शंभूराजासनी मानत्यात, तेव्हा शाण व्हा आणि जे हाय ते सगळं सांगून टाका। का आम्ही सांगू? बाबाजी थांबा, तुम्ही अंगरक्षक दलाचे मुख्य आहात, अहो निरुप्याचं काम कशाला करताय? शिवाय काही पद्धती असतात, संकेत असतात, आणि देवा खबर काही साधी सुधी नाही। म्हणून म्हणतो येळेच सांगून टाका। बाबाजी, रायगडाहून आदेश येईपर्यंत खबर सांगणं योग्य होणार नाही। तुम्हाला काय वाटते, शंभूराजासनी खबर कळणार नाही? नाही कळणार। त्यांचं हेर खातं बी नावाजलेलं आहे। हो, नाही कोण म्हणतो? शंभूराजे भोळे सांब आहेत, ते रायगडाहून खबर काढीत बसणार नाहीत, ते त्यांच्या ध्यानीमनीही येणार नाही। हा, पण देवा शत्रूच्या गोटात मात्र हेराचं जाळं निर्माण करतील। म्हणून म्हणतो सांगून टाका त्यासनी। आम्ही त्यांना योग्य वेळी सांगतो, तुम्ही तुमच्या कामात राहा। पंत काय बोलताय आणि कुणाशी बोलताय? बाबाजी रागावू नका, अहो आपण शेवटी गादीचे सेवक, कोणा एका व्यक्तीचे नाही, हे लक्षात घ्या। आणि तुम्हाला काय वाटतं, मला काय त्यांना सांगावं वाटत नाही का? हं? पण आपले हात बांधलेत ना तेव्हा, घ्या तपकीर घ्या। बघा, रायगडाहून आदेश येऊ दे, तुमच्या पुढेच मी त्यांना सांगतो। हं? महाराणी साहेब येत आहेत। महाराणी साहेबांची आज्ञा असेल तर अष्टप्रधान मंडळांना 2 गोष्टी बोलू इच्छितो। आज आपल्या गोरगरिबांचा जाणता राजा, तारणहार, आपले महाराज अचानक कैलासवासी झाल्याने आपण सगळेच भांबावलो आहोत। महाराणी साहेबांवर तर संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे, पण तरीही रयतेच्या प्रती त्यांच्या मनात ममतेचा पाजर फुटून त्यांनी स्वतःला सावरले आहे। पण आज राजमाता म्हणून गोरगरिबांना उभारी देण्यासाठी आणि परिस्थितीशी 2 हात करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत। हा राणी साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे। म्हणून ही आज मसलत बोलावली आहे। या मसलतीत आपल्याला त्वरेने काही निर्णय घ्यायचे आहेत। हो, आम्ही सगळे म्हणजे सगळेच जण वाट पाहत आहेत, योग्य ते निर्णय तातडीने घ्यावेत। कसं आहे, महाराजांच्या महानिर्वाणाची खबर कोणत्याही क्षणी बाहेर जाऊ शकते। जाऊ शकते, गेलीही असेल। म्हणून स्वराज्याचे सिंहासन रिकामे ठेवणे आता योग्य नाही। माझंही तेच म्हणणं आहे, म्हणूनच शंभूराजांना तातडीने बोलावून घ्यावं। शंभूराजांना बोलवण्याची काय गरज? अहो, शेवटच्या वेळेस महाराज शंभूराजे असा धावा करत होते। विचार राणी साहेबांना। राणी साहेब, मी खोटं बोलतोय का? सांगा। हो, महाराज शंभूराजेंना बोलवा म्हणत होते। पण सिंहासनावर बसण्यासाठी बोलवा असा त्याचा अर्थ निघत नाही ना। अगदी बरोबर आहे। सध्या परिस्थिती फार गंभीर आहे। औरंगजेब
स्वराज्यावर चालून यायच्या बेतात आहेत. आपल्याला आता शांतपणे या आक्रमणास तोंड द्यायचे आहे. म्हणून शीघ्रकोपी, अविचारी, मोगली धार्जिण्या शंभूराजांनी गादीवर बसावे, त्याऐवजी बुद्धिमानी, हुशार, प्रेमळ, नम्र आणि तरीही पराक्रमी आपले युवराज राजाराम राजे गादीवर बसावे, असे माझे स्पष्ट मत आहे. तरच महाराजांचे हे स्वराज्य हिमतीने उभं राहील. पण याला रयतेचा होकार असेल का? रयत तर शंभूराजांनाच. पंत नाही, जरा समजुतीने घ्या. दादांचं म्हणणं ऐका आणि रयतेला काय मान्य अमान्य यापेक्षा आपल्याला काय मान्य ते पहा. म्हणजे हे परचक्र कोण थांबवल? समद्यासनी बरोबर घेऊन कोण चालत हे पहिलं बघायला पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार हे बाळराजे काय हो? होय, आमची संमती नाही. म्हणजे विरोध यो बी बाळराजेंना. होय, पंत, पेशवे आहात, अष्टप्रधानांचा निर्णय मान्य करा. नाहीतर काय? वाड्यावर चौक्या पहारे बसतील. बसवा, आम्हाला त्याची पर्वा नाही. परंतु शंभूराजेंच्या परस्पर घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराणी साहेब, आम्हास आज्ञा द्यावी. पंत, तुम्ही स्वराज्याचे पेशवे आहात. निर्णय सर्वसंमतीनच होईल. माफी असावी महाराणी साहेब, पण एवढं मऊ धोरण म्हणजे ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्यावं. सोमाजी दत्तो, पेशवे आहेत ते, त्यांचा उपमर्द करू नका. त्यांची भूमिका रास्त आहेत. ज्येष्ठ पुत्राला डावलून कनिष्ठ पुत्र कसा बसेल राजगादीवर? धर्मशास्त्राप्रमाणे झाला. शंभूराजेंचा वारसा हक्क का डावलताय तुम्ही? आम्ही कोणालाही डावलत नाही. आम्ही फक्त स्वराज्याचा विचार करतो. पण शंभूराजे गादीवर बसले तर स्वराज्याचा कारभार आटपलाच म्हणून समजा. महाराजांनी ते बरोबर ओळखलं होतं. म्हणूनच शेवटी ते त्यांना भेटण्यासाठी पन्हाळगडावर गेले. त्यांना नाही बोलावलं रायगडावर. आज शंभूराजे 3 वर्ष झाली रायगडावर, म्हणजे घराबाहेर आहेत ते. यातच काय ते ओळखा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे काय करतोय ते स्वराज्याच्या हितासाठीच करतो. अहो, राजाराम राजे हे समंजस आहे, प्रेमळ आहे. हा स्वराज्याचा रथ ते चांगल्या प्रकारे चालवते. शिवाय या सगळ्याला भावी राजमातांचा आशीर्वाद असेल काय? आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. आजची मसलत बरखास्त. दादा, ऐनवेळी महाराणी साहेब कत्तर खाणार नाहीत ना? आजपर्यंत आम्ही आमच्या बाळराजेंसाठी हट्ट केला. त्यांना युवराज म्हणून घोषित करा, त्यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करा. मनात येईल ते बोलत गेलो. तुम्ही असताना तुमच्याकडे हट्ट करणं गोष्ट वेगळी.
पण आता तुम्ही नसताना आम्हाला काही सुचत नाही, भलं बुरं कळत नाही, चांगलं वाईट समजत नाही. शंभूराजेंच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहावं का आमच्या बाळराजेंना आम्ही आशीर्वाद द्यावा? महाराज, आम्ही गोंधळून गेलोय. बाजू घ्यावी कोणाची? सत्याची का स्वार्थाची? सगळेजण स्वार्थाच्या बाजूनेच उभे आहेत. राणी साहेब, सत्याचा कडेलोट केलाय. आम्हाला रायगडावरच्या राजकारणात पडायचंच नाही. जिथे आमची स्वारी गेली तिथे आमच्यासाठी सगळं संपलं. राणीसाहेब, आपली ही विरक्ती आम्ही समजू शकतो, पण आपली ही विरक्ती स्वराज्याच्या हिताची नाही. कारण राजाराम राजेंना गादीवर बसवण्याची तयारी सुरू झाली आहे. हो, आता तरी तुम्ही घरचा माणूस म्हणून पुढे या. यावंच लागेल, कारण आम्हाला कितीही म्हटलं तरी मर्यादा आहेत. शंभूराजांना डावलून बाळराजेंचं मंचकारोहण शक्य नाही. जे घडलं ते कानावर घातलं. महाराणी साहेब, झाला का निर्णय? निर्णय? राजकारणात वेळेला महत्व असतं, लवकर निर्णय द्या. पण हे चुकीचं. महाराणी साहेब, अहो काही मातब्बर मंडळी धाकट्या राणी साहेबांच्या महाली पोहोचली, त्यांना जागं करायला. आणि त्या जाग्या झाल्या तर पन्हाळगड जागा करणार, सगळा खंडोबा होणार. एवढा महत्वाचा निर्णय घ्यायचा, मग विचार करायला नको का? नाही, तुम्ही विचार करत बसा, मी म्हणतो अजून विचार करा. पण एका गोष्टीचं भान असू द्या, दुखवट्याची सांत्वनाची पत्र पन्हाळगडावर गेली आहेत सगळ्यांची. सगळ्यांची? हो, सिद्धी, टोपीकर, फिरंग, वलेंदाज, आदिलशाही. अहो एवढंच काय, औरंगजेबाचा खलिताई गेलाय शंभूराजांना. पण रायगडावर एक साधा चिटोरही येऊ शकलं नाही कुणाचं. याचा अर्थ शत्रूंच्या लेखी राजाराम राजांना काहीच किंमत नाही. असं कसं? किंवा राजाराम राजांना दुःख होत असलं तरी खरं दुःख होणार ते शंभूराजांना. पंत, अहो शत्रूंनीच नाही तर रयतेनेही गृहीत धरलंय की पुढचा राजा हा शंभूराजेच. म्हणजे तुम्हाला आता काहीही मिळणार नाही. पंत, जरा जपून बोला. माफी असावी महाराणी साहेब, पण आजवर रायगडाच्या माथ्याशी डौलाने राहिलात, उद्या पायथ्याशी ही जागा मिळणार नाही. बाळराजेंना घेऊन दर दर भटकावं लागेल. असं होणार नाही. होऊ देऊ नका. महाराणी साहेब होतात, राजमाता बना. सगळी सूत्र हातात घ्या. आता राजमाता बनून राजाराम राजेंच्या डोक्यावर ढाळणारी छत्र चामरे बघा. आता तुमची मान हल्ली की मार्ग मोकळा. द्या परवानगी. ठीक आहे, आमची परवानगी आहे. बाळराजेंना मंचकावर बसवण्याची तयारी सुरू करावी. तशी आज्ञा. मुद्रा राणी साहेब,